चला मॅचला सुरुवात करा. अगदी गेम ऑन. लक्ष्मण शिंगवा स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू मात्र इथून फेस करतोय. अगदी पहिला चेंडू आलाय डॉट. इथून चांगली सुरुवात मात्र इथून राहिली जातीय अगदी माबल टीमची. सौरभ आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. लांबी आणि उंची देखील मिळाली आहे आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार. साधा बा डीजे स्पीडअप करायचे. इथे लोबर फुल टॉस बॉल आणि इथून मिस केलाय. अगदी स्वतःवरती नाराज खऱ्या अर्थानं लक्ष्मण शिंगवाला आपण पाहतोय. कारण मागील चेंडूवरती मात्र षटकार ठोकला होता, परंतु दुसरा चेंडू मात्र लोबर फुल टॉस पाहायला मिळाला आणि इथून डॉट चेंडू आलाय. 3 चेंडू मात्र इथून फेकलेत. 6 धाबा खर्च केल्यात. यावेळेस फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. येतोय लक्ष्मण शिंगवाच्या बाट मधून सिक्सर. अगदी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली कलोते मोकाशी टीम. यावेळेस देखील खेचून मारलाय. अगदी मिड विकेटला क्लिअर केलाय. अजून एक मोठा फटका लक्ष्मणच्या बाट मधून सिक्सर. अगदी नाही वाजवलं तरी चालेल. बसा मस्त. पाऊस खूप आलाय. अगदी चौकच्या परिसरामध्ये देखील पाऊस मात्र इथून पडलाय. अगदी थोड्याच वेळात मात्र इथून. आणि जर पाऊस आला तर अगदी आयोजकांचा निर्णय आला. अगदी ज्या टॉप 4 मध्ये गेल्यात ना टीम, त्याच्यामध्ये बक्षीस वाटून दिला जाईल. याची नोंद घ्या. चला पटापट घ्या. चला स्पीडअप करा. मनोज झोरे षटक झालाय का? यस, षटक कंप्लीट झालंय. धावफलक जाऊन पोहोचलंय अगदी 19 या आकड्यावरती. चला चला स्पीडअप करा. गोलंदाज देखील लगेच या, कारण आम्हाला काही फरक पडणार नाही. जे काही होईल ते तुमच्यामध्ये. चला पलसाई पलझरीचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या अगदी डाव्या साईडला या. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज अतुल आलाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. लक्ष्मण बॅक टू डक आउट. चला न्यू फलंदाज देखील जा. विजय सावंत आपण धाबत जा लगेच. अगदी जर पाऊस आला तर कदाचित तुमचीच इथून थोडीशी इथे पण इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? अगदी विजय सावंत मात्र जसा इंटर झाला अगदी त्यानं ठोकलाय सिक्सर. चला इथून टोकलाय मात्र विजय सावंत षटकार. अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अतुलला आपण पाहतोय आणि अतुल वरती मात्र इथून अगदी आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आली होती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती सिक्सर आलाय. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु लँड देखील 38 सर्कलच्या आतमध्ये झालाय. अगदी एक धाव मात्र इथून येईल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतीय अगदी 26 या आकड्यावरती. 26 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुसरं षटक मात्र इथून मार्गस्थ आहे. गोलंदाजीसाठी मात्र अतुल गोलंदाजी ट्रॅक वरती.
या वेळेस मात्र फसवा चेंडू, अगदी गत्ती मात्र काढून घेतली होती या चेंडूवरती आणि इथे आलाय डॉट. अगदी 4 चेंडूंची मात्र इथून फेकी केले गोलंदाजानं आणि 7 धाबा मात्र इथून खर्च केल्यात अगदी अतुल या गोलंदाजानं. पहिल्या षटकांमध्ये आल्या 19 धावा, या षटकांमध्ये 7 धावा आल्यात आतापर्यंत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील झालाय पळसदरी गावामध्ये. येतोय मोठा स्ट्रोक, 6 धावा, सिक्सर. तर द्यावा लागेल आज या पळसधरी चषकामध्ये. चला मॅचला सुरुवात करा. अगदी 12 चेंडू मध्ये 35 धावा मात्र इथून जमवायच्या आहेत टीम मावळ टीमला. चला कलोते टीम, आपण खूप वेळ करतायत, थोडस समजून घ्या आयोजकांना. चला नेक्स्ट मॅच पळसधरी, लगेच रेडी राहा. पहिला चेंडू वेगवान, अगदी अपस्टमच्या बाहेर आणि इथून पहिला चेंडू आलाय डॉट. विजय सावंत गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राईक एंड वरती अतुल, नॉन स्ट्राईक एंड वरती भरत आलाय. अगदी चांगली बॅटर मात्र इथून पाहायला मिळत आहेत सलामीसाठी, परंतु आज मात्र इथून मोठे फटके खेचायचे आहेत. यावेळेस फटका फसलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि टिपली झेल. पहिला हादरा इथून येईल मैदानाच्या बाहेर. चला नेक्स्ट बॅटर देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला लगेच धावत जा.
प्रसाद आलाय अगदी फलंदाजीसाठी. अगदी वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आता प्रसादच्या खांद्यावरती मात्र इथून जिम्मेदारी येऊन टेकली आहे. अगदी मोठं टार्गेट आहे त्याचा मात्र पाठलाग करत असताना अगदी एक पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आली आहे. हा ट्रॅकर टो एंडला लागलाय, परंतु फटका दमदार पाहायला मिळतोय. अगदी उंची होती आणि लांबी देखील तितकीच होती आणि इथून षटकार येतोय अगदी मावळ टीम साठी. षटकारनं मात्र इथून खातं ओपन होतोय 6 धावेनं. अगदी विजय सावंत वरती मात्र इथून आक्रमण चढवलाय. अगदी गोलंदाजाचं देखील अगदी चुकी नाही खऱ्या अर्थानं. टो एंडला चेंडू मात्र लागला, परंतु हा नाही, अगदी मिडल ऑफ द बॅट. फटका मात्र अप्रतिम राहिलाय. अगदी मिड विकेटच्या पुन्हा एकदा डोक्याला दस्तक देणारा हा बॅक टू बॅक दुसरा मात्र इथून येतोय सिक्सर. 12 धाबा धापलकावरती अगदी 35चं टार्गेट आहे आणि 2 षटकार मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये आलेत. अगदी 12 आकडा मात्र इथून गाठलाय. स्लोवर चेंडू, अगदी गतीमध्ये परिवर्तन, अगदी लेग कटर चेंडू पाहायला मिळाला आणि एक चेंडू शिल्लक आहे अजून. 5 चेंडूची मात्र इथून फेकी झाली आहे. अगदी अजूनही एक चेंडूचा शिल्लक इथून बाकी असेल. अगदी या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये अगदी रंग भरेल अगदी, परंतु या चेंडूवरती मात्र मोठा फटका येणं फार महत्वाचं राहील मावळ टीम साठी. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि इथून क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि इथून एक धाव कंप्लीट होईल. अगदी स्ट्राइक मात्र प्रसाद कडे मात्र इथून राहिली जाईल. आता 6 चेंडू आणि 22 ची गरज. अगदी या चेंडूवरती जर मोठा फटका आला असताना तर कदाचित मात्र इथून मावळ टीम कडे देखील हा सामना झुकला असता, परंतु आता 6 चेंडू आणि 22 ची गरज आहे. चला टीम मीटिंग नको, चला कोणता गोलंदाज आहे तो लगेच गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज करा आणि लगेच मॅचला सुरुवात करा. आणि नेक्स्ट मॅच अगदी प्रकाश 11 घोटे त्याच्या विपक्षात खेळेल पलसाई पलसधरी टीम. चला लगेच तुम्ही देखील रेडी राहा. जशी मॅच संपेल तसा लगेच मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. चला लक्ष्मण आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्यानं मात्र फलंदाजी अप्रतिम केली होती आपल्या टीम साठी. अगदी 3 षटकार मात्र त्याच्या बाट मधून पाहायला मिळाले. तोच आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. म्हणजेच आता जर पाहिलं ना तर अगदी ऑलराऊंडरची भूमिका मात्र पार पाडत असताना आपल्या टीम साठी पाहायला मिळतोय. चला फर्स्ट बॉल, 6 चेंडू 22 ची गरज. इथून मात्र पहिला चेंडू मात्र इथून अगदी वाईट चेंडू फेकलाय. एक्स्ट्राची धाव मात्र इथून धावफलकावरती लागते. अगदी एक धाव मात्र इथून मायनस केली जाते 22 मधली. अगदी आता 21 ची गरज. 6 चेंडू 21. इथे मात्र पुन्हा एकदा लेग कटर चेंडू होता. दुधारी तलवार मात्र वापरली गेली होती, परंतु बॅट वरती चेंडू मात्र आला नाही आणि इथून डॉट चेंडू फेकलाय. अगदी पहिला चेंडू खराब फेकला होता, परंतु दुसरा चेंडू मात्र इथून निर्धाव फेकतोय गोलंदाज लक्ष्मण शिंगवा. यावेळेस देखील इथे खराब चेंडू आलाय. अगदी थोडस दडपण खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती. अगदी असं 5 चेंडू आणि 20 ची गरज. थोडस दडपण मात्र फलंदाजावरती आहे, परंतु ते दडपण मात्र गोलंदाजावरती मात्र दिसून येत आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा वाईट चेंडू. अगदी बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू मात्र आलेत. या षटकातील तिसरा मात्र वाईट चेंडू आलाय. चला आता 5 चेंडू 19 ची गरज.
या वेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, परंतु इथून लेग कटर चेंडू होता. अगदी पडल्यानंतर मात्र थोडासा वळण घेतला आणि इथून डॉट चेंडू आलाय. अगदी याच डॉट चेंडूची मात्र गरज होती. अगदी थोडस प्रेशर मात्र गोलंदाजावरती होतं, परंतु ते प्रेशर मात्र इथून आटलं गेलंय. अगदी डॉट चेंडू मात्र इथून फेकलाय लक्ष्मण शिंगवानं. अजून एक चांगला चेंडू, अगदी झेलची संधी देखील इथून निर्माण झाली होती, परंतु विकेट किपर मात्र पोहोचला नाही आणि इथून एक धाव आली आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 18ची गरज, म्हणजे तिन्ही चेंडू मात्र आता सीमा पार दाडावे लागतील, तरच मात्र मावळ टीम मात्र विजयी होऊ शकते. अगदी एखादा डॉट चेंडू आला तर पूर्णपणे कलोते मोकाशी टीमच्या खिशामध्ये हा सामना जाऊ शकतो, परंतु जर चुकी जर गोलंदाजाकडून झाली तर कदाचित पूर्णपणे मावळ टीम देखील इथून मॅच मध्ये येऊ शकते. परंतु या वेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. आता 2 चेंडू 18ची गरज. चला नेक्स्ट मॅच साठी लगेच रेडीला पळसाई पळसदरी आणि त्याच्या विपक्षात प्रकाश 11 घोटे. 2 चेंडू 18ची गरज. या वेळेस स्लोबर चेंडू, अजून एक चेंडू मात्र इथून निर्धाव आलाय. आता शेवटचा एक चेंडू आणि 18ची गरज. फटका फसलाय डाऊन द बॉल. विकेट किपर टिपलिया झेल 1 मोर विकेट डाऊन आणि सामना जिंकलाय. इथून कलोते मोकाशी टीमना खूप खूप अभिनंदन टीम कलोते मोकाशी आणि हाडलक टीम मावळ टीम खूप दूरवरचा प्रवास करून आमच्या स्पर्धेमध्ये मात्र दाखल झाले. तुमचं देखील मी मनाच्या अंतकरणापासून मात्र आभारी आहे. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं मात्र बॅटिंग मात्र अप्रतिम केली, लक्ष्मण चिंगवा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लक्ष्मण चिंगवा आपण या. नेक्स्ट मॅच प्रकाश 11 घोटे त्याच्या विपक्षात केलेलं अगदी